यांच्या मुलाखतीमध्ये आमचे प्रतिनिधी वेदांत नेत त्यांच्याशी संवाद साधतात. साहेब नमस्कार. ज्या प्रकारे कल्याणला सभा तुम्ही ठाकरे गट नाही, शिवसेना एकच आहे. पण ज्या प्रकारे ती मिंदे सेना आहे, ती शिवसेना नाही. ठीक आहे, बोला. ज्या प्रकारे आपण बघतोय कल्याणची सभा आहे, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्यात, कशा प्रकारे प्रचारामध्ये प्रतिसाद मिळतोय? कारण पक्ष फुटीनंतर अशा प्रकारे झंझावत प्रचार एक प्रकारे म्हणता येईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट दिसते, कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा गद्दारी कधी सहन करत नाही आणि गद्दारांना कधी थारा देत नाही. महाराष्ट्र गद्दारांना पण थारा देणार नाही आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्ली शहांना पण महाराष्ट्र माफ करणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे वारू उधळले किंवा खेचर उधळले ते महाराष्ट्र रोखेल. जनतेचा सूर कसा आहे? जनतेचा सूर उद्वेग आहे, आक्रोश आहे, संताप आहे. आणि एकतर परत एकदा सांगतो की गद्दारीबद्दल संताप आहेच, आणि 10 वर्ष यांच्या जुमल्यामुळे फसवले गेलो ही एक रागाची भावना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकांचं जर एक वैशिष्ट्य म्हटलं तर 10 वर्षामध्ये पहिला प्रथम सामान्य जनता मोदींविरुद्ध बोलायला लागलेली आहे. हे फार मोठा एक झालेला बदल आहे. सर्वसामान्य जनता बोलते. काल सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी सगळा तो जो काही रोड शो केला, दुर्दैवी होता. तिकडे ती 2 दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडली होती आणि त्याच ठिकाणी जवळच त्यांनी वाजत गाजत जो काही रोड शो केला तो अत्यंत हिणकस होता. म्हणजे ही चांगल्या मनोवृत्तीची काही लक्षणं नाही आहेत. तो रोड शो तर त्यांनी केलाच, त्याचबरोबरीने त्यांनी मेट्रो बंद केली अचानक. अनेक जे घरी जाणारी लोक होती, त्याच्यात काही महिला ज्यांची मुलं घरी वाट बघत होती, कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, सगळे रस्ते जाम केले. आणि कसला शो तुम्ही करताय, कसलं प्रदर्शन करताय? मस्तीचं. उद्या सुद्धा सभा आहे, पण तेच तर मी म्हणतोय, ही पूर्ण छावणी तयार करायची, लष्करी छावणी. म्हणजे मी काल नाशिकला होतो, मोदी पण नाशिकमध्ये होते. त्या सभेमध्ये त्यांनी कांद्याच्या शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना अडवूनच ठेवलेलं, माझ्या शिवसैनिकांना अडवून ठेवलेलं. आणि कांद्याबद्दल बोला म्हटल्यानंतर त्याला उचलून बाजूला नेला आणि मोदीच स्वतः ओरडायला लागले, भारत माता की जय. उद्या जवळपास 25वी सभा महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी घेत आहेत. कधी 25वी सभा उद्या? औरंगजेब पण 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलेला, पण महाराष्ट्र जिंकू नाही शकला आणि परत आग्रा नाही बघू शकला. एक प्रकारे उपमा देत आहे? उपमा नाही, मी फक्त एक यापूर्वी कसं काय झालं होतं महाराष्ट्रात त्याचं एक आठवण करून देतोय. उपमा देणार मी कोण? ज्या प्रकारे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं, पण माझं मत आहे त्यांनी आणखीन जमलं तर सभा घ्याव्यात महाराष्ट्रात. कारण 2009ला त्यांनी संपूर्ण देशभर 200च्या वर सभा घेतल्या आणि जिथे जिथे सभा घेतल्या होत्या तिकडे भाजपचा सुपडा साफ झालेला. प्रत्येक सभेमध्ये नकली शिवसेना असा उल्लेख तुमचा केला जातोय. 2 सभेमध्ये नकली संतान असं शिवसेना. काय झालं सांगतो. म्हणजे मी आता हे उपहासाने किंवा कुत्सिततेने बोलत नाही, जरी तुम्हाला वाटलं तसं, किंवा टोमणाही मारत नाहीये. शेवटी मोदी सुद्धा माणूस आहेत आणि गेले 10 वर्ष ते झोपले नाही असं म्हणतात. आता न झोपण्याचे दुष्परिणाम हे शरीरावर होतात. हे माझं मत नाहीये, डॉक्टरांचं मत आहे. मेंदूला शीण येतो, मेंदू थोडा भ्रमिष्ट होतो. आपण काल काय बोललो ते आज आठवत नाही, आज काय बोललो ते उद्या आठवत नाही. आता त्यांना थोडी विश्रांतीची गरज आहे आणि भारतीय जनता पक्षाने एवढं निर्दयीपणाने त्यांच्याशी वागू नये. आमच्यावरती जे टीका करताना म्हणतात की ह्याने दरवर्षी एक पंतप्रधान करतील, आता तुम्ही दर 5 वर्षांनी तोच माणूस बोल्यावर चढवत आहे. किती तो माणूस ताण सहन करणार? माणूस आहे ना. बरं, आता त्याच्यात पातंजलीची तेलं पण काय उपयोगाला येत नाहीत. योगा वगैरे करायला वेळ तर दिला पाहिजे. वर्षातनं 1 दिवस योगा करून एका दिवसात 365 दिवसाचा थकवा नाही तर. नकली संतान यासाठी ते म्हणतात कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि खरे विचार हे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात, म्हणून ते नकली संतान. त्यांच्या मेंदूला ताण पडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आता ते विसरलेत की 2014 साली आणि 19 साली एकनाथ